नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये. तर गाईचं दूध ना आपण बऱ्याचदा आणतो त्याच्यावरती साय येत नाही. त्यामुळे काय करतो म्हशीचं दूध आणतो. पण गाईचं दूध ना एकदम पौष्टिक लहान मुलांसाठी तर खूप उपयुक्त असं दूध आहे. तर याच्यापासून मी चहासुद्धा बनवते. चहासुद्धा मस्त घट्ट होतो. पण आपण काय करतो साईसाठी किंवा मग घट्ट दुधासाठी म्हशीचं आणतो. तसं न करता गाईचंच आणलं पाहिजे आणि मुलांना सुद्धा गाईचंच दिलं पाहिजे. तर दूध तापवताना काय करायचं स्वच्छ मोठं पातेलं घ्यायचं. त्याच्यामध्ये थोडंसं बुडाशी पाणी टाकायचं आणि याला दुधाला मस्त छान 2-3 उकळ्या येऊ द्यायचा आणि त्याच्यानंतर मंद आचेवर आपल्याला 15 मिनिटं दूध होऊ द्यायचं आहे. 15 ते 20 मिनिटं होऊ द्यायचं आहे. मंद आचेवर ठेवलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे. गॅस बंद केल्यानंतर काय करायचं पूर्णपणे नॉर्मल होऊ द्यायचं दूध. म्हणजे एकदम आपल्या रूम टेम्परेचरवरती आलं पाहिजे. आपण हातसुद्धा लावू शकलो पाहिजे. एवढं दूध नॉर्मल झालं पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला फ्रिजमध्ये ठेवून द्यायचं रात्रभरासाठी. तर मस्त याच्यावरती घट्टसर अशी साय तयार होते. छोटासा व्हिडिओ आवडला तर लाईक करा.